सगळ्या पोरांसाठी एकदा पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया सगळेजण. छत्रपतींची युक्ती म्हणजे काय ते आपण या गाण्यातून अनुभवलं. मी मगाशी आपल्याला एक प्रसंग सांगितला की जो प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अगदी आपण सगळेजण त्याचा छान प्रत्येकाला त्याचा अभ्यास झालाय छत्रपतींच्या जीवनातला. तो म्हणजे अफजल खानाचा वध. आता छत्रपतींची युक्ती कशी होती, छत्रपतींची बुद्धी कशी होती, हे अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगाचा तुम्ही नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा त्याच्याकडे लक्षावधी सैन्य होतं. त्या सैन्यामध्ये हत्तीदळ होतं, घोडदळ होतं. मग अफजल खानाशी सरळ मैदानात युद्ध करणं शक्य नव्हतं. आता प्रतापगड कुठं आहे याचा तुम्ही छान अभ्यास करा. त्या काळी आता जरी तुम्ही गेले तरी 2 गाड्या कशा बशा बसतील असा रस्ता आहे. इतका छोटा रस्ता आहे तो जावळीच्या खोऱ्यात. पायथ्याशी पोहोचेल याची जाणीव छत्रपतींना होती म्हणून ते जावळीच्या खोऱ्यामध्ये गेले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यात चाणाक्ष बारीक, किती बारीक सारीक गोष्टींचा विचार छत्रपती करत असतील हे एका गोष्टीवरून लक्षात येतं आपल्या, की जी अफजल खानाच्या भेटीची वेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवली होती ती होती दुपारी 12ची. दुपारी 12ला परिस्थिती अशी असते बघा की सूर्य माथ्यावर असतो वरती. अफजल खान भेटीला येणार होता खालून वर, त्याला खालून वर प्रतापगड चढायचा होता आणि छत्रपती येणार होते वरून खाली. त्यामुळं सूर्य दुपारी 12 वाजता माथ्यावर आल्यावर अफजल खानाने जरी वरती पाहिलं तरी सूर्याच्या प्रकाशामध्ये गडावर नेमक्या काय हालचाली चालल्यात हे अफजल खानाला दिसणं शक्यच नव्हतं. आणि छत्रपती वरून अफजल खानाच्या खाली काय हालचाली चालल्यात त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होते. इतकं चाणाक्ष मन आणि चाणाक्ष बुद्धी छत्रपतींची होती. आणि अशीच बुद्धी आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने एक प्रश्न मंजुषा, एक स्पर्धा घेण्यात आली आपल्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांना काही दिवस आधी पुस्तकं दिली, त्या पुस्तकांचा अभ्यास करायला सांगितला आणि त्या पुस्तकातील प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले आणि त्याच्यात जे विद्यार्थी विजयी झालेत अशा विद्यार्थ्यांना आपण आता मंचावरती सन्मानित करणार आहोत. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो, ज्यांच्याकडून ही पारितोषिके या विद्यार्थ्यांना दिली जात आहेत ते परिमल रामराव